कल्पना करा, तुमच्या हातात रोज 500 रुपये येतात आणि 400 रुपये नकळत निघून जातात. कधी किराणा, कधी मित्रांसोबत चहा, कधी ऑनलाईन शॉपिंग, आणि नंतर महिन्याच्या शेवटी आपणच म्हणतो, पैसे कुठे गेले? मित्रांनो, सत्य हे आहे, मध्यमवर्गीय घरात जन्मलो म्हणून आपण गरीब नाही, पण पैशाबद्दल शिकत नाही म्हणून गरीब राहतो. जर या वयात पैशाचे नियम, पैसा कसा वाढतो, कसा टिकतो, कसा आपल्यासाठी काम करतो हे समजलं, तर पुढची 10, 20, 30 वर्ष पूर्ण बदलू शकतात. आज मी तुम्हाला मध्यमवर्गीय तरुणाने आयुष्यात शिकायलाच हवे असे 10 पैशाचे धडे सांगणार आहे, जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र, मजबूत आणि प्रॅक्टिकल बनवतील. व्हिडिओ एंडपर्यंत बघा, कारण 10वा धडा तुमचे आयुष्य बदलू शकतो. नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र, आणि आज आपण बोलणार आहोत त्या विषयावर जो शाळा शिकवत नाही, कॉलेज शिकवत नाही, पण आयुष्य रोज शिकवतं: पैसा. आपण मध्यमवर्गीय असलो तरी आपण गरीब विचारातून बाहेर आलो तर पैसा आपल्याकडे येऊ शकतो. हा व्हिडिओ खास त्या तरुणांसाठी आहे जे स्वतःची लाईफ अपग्रेड करू इच्छितात. विषय: मध्यमवर्गीय तरुणांनी पैशाबद्दल शिकायलाच हवे असे 10 धडे. धडा 1: पैसे कमावणे जितके महत्त्वाचे आहे त्याहून महत्त्वाचे आहे पैसे कसे टिकवायचे. खूप तरुणांची मानसिकता अशी असते, नोकरी मिळाली की पैसे आपोआप साठतील, जास्त कमावलं की श्रीमंत होईन. पण पैसा जास्त कमवणं आणि पैसा टिकवणं हे 2 वेगवेगळे विज्ञान आहेत. उदाहरणार्थ, तुम्ही पाहिलंय का, काही लोक 15-20 हजार कमवतात पण महिन्याच्या शेवटी त्यांच्याकडे 5-6 हजार उरतात, आणि काही जण 50-60 हजार कमवूनही शून्यावर येतात. का? कारण त्यांना पैसा कसा टिकवायचा हे शिकलेले नसते. माझ्या एका मित्राची गोष्ट सांगतो. तो पहिली नोकरी मिळाल्यावर इतका उत्साहित झाला की पहिल्याच महिन्यात त्याने EMI वर फोन घेतला, नवीन शूज घेतले, पार्टी केली. 2 महिन्यांनी तो म्हणाला, यार, नोकरी मिळाल्यापेक्षा खर्च वाढली जास्त. ही चूक बहुतेक मध्यमवर्गीय करतात. या धड्याचा सार: किती कमावता यापेक्षा किती टिकवता यावर तुमचे भविष्य तयार होते. उपाय काय? पगार आला की पहिले 10 ते 20% बाजूला काढा. जो खर्च दिसण्यासाठी आहे तो कट करा. बचतीला सवय नाही तर आपोआप वाढणार नाही. पैसा टिकवणं म्हणजे स्वतःला आर्थिक स्वातंत्र्याचं गिफ्ट देणं. धडा 2: पैसे म्हणजे मनाची अवस्था, माइंडसेट. काही लोक म्हणतात, पैसा सर्व काही नाही. हो, बरोबर आहे, पण त्याच लोकांच्या आयुष्यातील 80% समस्या पैशांशीच संबंधित असतात. आपण मध्यमवर्गीय घरात वाढतो, ऐकतो, इतके पैसे कसे खर्च करणार? ते आपल्या बसचे नाही. आम्ही गरीब लोक, मोठे स्वप्न पाहू नकोस. या वाक्याने आपल्या मनात एक अदृश्य अडथळा तयार होतो. माझ्या एका ओळखीतील मुलाचे उदाहरण सांगतो. त्याला बिझनेस सुरू करायचा होता, पण घरी म्हणाले, व्यवसायात धोका आहे, आपलं कुठे चालणार? त्या मुलाने कधीच प्रयत्न केला नाही. आज तो नोकरीत असमाधानी आहे आणि मनात नेहमी म्हणतो, काहीतरी मोठं करू शकलो असतो. पैसा फक्त नोटांमध्ये नसतो, तो विचारांमध्ये असतो. जर तुम्ही स्वतःला मध्यमवर्गीय लेबल लावूनच घेतले तर पैसा तुमच्यापर्यंत येण्याची शक्यता कमी होते. तुम्ही स्वतःला असे म्हणा, माझं भविष्य माझ्या हातात आहे, मी शिकेन, वाढेन आणि पैसे आकर्षित करेन. मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकतो. माइंडसेट बदलला की जग बदलायला वेळ लागत नाही. धडा 3: लवकर गुंतवणूक करणे हे तरुण वयातील सर्वात मोठे सुपरपॉवर आहे. आपण सगळे ऐकतो, गुंतवणूक कर, फ्युचर सिक्युअर होईल. पण 18 ते 30 वयोगटातील 70% तरुण गुंतवणूक करतच नाहीत. का? कारण भीती, माहिती कमी, अजून वेळ आहे असा गैरसमज. पण सत्य काय? तुम्ही जितके लवकर सुरू करता तुमचा पैसा तितकाच जास्त मल्टिप्लाय होतो. उदाहरणार्थ, 2 मित्र घेऊ, A आणि B. A वयाच्या 22व्या वर्षी दरमहा 1500 रुपये गुंतवतो. B वयाच्या 30व्या वर्षी तेच सुरू करतो. दोघेही 50व्या वर्षापर्यंत गुंतवतात. A ने कमी पैसे टाकले तरी त्याचे रिटर्न जास्त होतात. हेच आहे कंपाऊंड इफेक्ट. माझा एक मित्र आहे, त्याने कॉलेजमध्ये असतानाच SIP सुरू केली, 300 रुपये महिन्याची. आता काही वर्षातच त्याच्याकडे 2.5 लाख झाले आहेत. लोक म्हणतात, अरे तू श्रीमंत होत आहेस. तो हसत म्हणतो, मी फक्त लवकर सुरुवात केली. स्टार्ट स्मॉल. 100-200 रुपयांनी सुरू करा, वाढवत जा. लक्षात ठेवा, तुमचा प्रत्येक छोटासा गुंतवलेला रुपया तुमच्यासाठी आयुष्यभर काम करतो. धडा 4: उत्पन्नाचे एकच स्रोत ठेवणे म्हणजे मोठी चूक. पूर्वी एकच नोकरी पुरायची, आज तसे नाही.
आज जग वेगाने बदलत आहे. मध्यमवर्गीय तरुणांची सर्वात मोठी समस्या म्हणजे एकच उत्पन्न स्रोत. नोकरी गेली की जीवन अडतं, पगार उशिरा आला की चिंता. मी स्वतः अनुभवलेलं उदाहरण सांगतो. माझ्या एका ओळखीतील मुलगा IT मध्ये होता. कंपनी बंद पडली. 3 महिने तो नोकरीशिवाय होता. पण कारण त्याला YouTubeवर छोटे एडिटिंगचे प्रोजेक्ट्स मिळत होते, त्याने स्वतःला टिकवून घेतले. आज त्याचे 3 इन्कम सोर्सेस आहेत. नोकरी प्लस फ्रीलान्स प्लस डिजिटल प्रॉडक्ट. तुमच्याकडे 1 पेक्षा 2 किंवा 3 उत्पन्नाच्या वाटा असायला हव्यात. फ्रीलान्सिंग, कॉन्टेंट क्रिएशन, ग्राफिक डिझायनिंग, कॉपीरायटिंग, कोडिंग, डिजिटल मार्केटिंग, व्हॉइस ओव्हर, कॉन्टेंट रायटिंग, सोशल मीडिया हँडलिंग. एकच स्रोत म्हणजे रिस्क, अनेक स्रोत म्हणजे सुरक्षा. रूल: नेव्हर डिपेंड ऑन ए सिंगल इन्कम. धडा 5: खर्चाचे नियम. पहिले आवश्यक, मग महत्वाचे, मग हवेसे. 200+ वर्ड्स. मध्यमवर्गीय तरुणांची मोठी अडचण म्हणजे इम्पल्स स्पेंडिंग. जाहिरात बघून खरेदी, ऑफर पाहून खरेदी, कंपॅरिझन करून खरेदी. खर्चाचे 3 प्रकार आहेत: आवश्यक, भाडे, जेवण, शिक्षण. महत्वाचे, कौशल्य, पुस्तके, कोर्सेस. हवेसे, गॅजेट्स, फॅशन, ट्रेंड. समस्या काय आहे? बहुतेक लोक तिसऱ्या गोष्टीवर आधी पैसे टाकतात. माझ्या एका मैत्रिणीने 20Kचा फोन घेतला, पण तिच्याकडे 2000 रुपये गुंतवायला नाही. ती म्हणते, गुंतवणूक म्हणजे श्रीमंत लोकांची गोष्ट. हे उलट नाही का? खर्चाचे एक नियम बनवा. पहिले आवश्यक, मग महत्वाचे जे तुमच्या वाढीसाठी आहे, आणि शेवटी हवेसे. 1 महिना हे करून बघा, तुम्हाला स्वतःचा आर्थिक बदल जाणवेल. धडा 6: कौशल्य म्हणजे आधुनिक जगातली खरी चलन. आजच्या काळात पैसा कौशल्यांमधून येतो, आणि चांगली बातमी म्हणजे कोणतेही कौशल्य तुम्ही मोफत शिकू शकता. उदाहरणार्थ व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंग, कॉपीरायटिंग, कोडिंग, डिजिटल मार्केटिंग, व्हॉइस ओव्हर, कॉन्टेंट रायटिंग, सोशल मीडिया हँडलिंग. एका विद्यार्थ्याची गोष्ट सांगतो. तो सामान्य कुटुंबातून होता. त्यांनी घरी बसून YouTubeवरून एडिटिंग शिकली. सुरुवातीला 400-500 रुपयांची कामे मिळाली. आज तो महिन्याला 40K+ कमवतो, आणि अजूनही शिकतच आहे. तुमची स्किल्स तुमची अर्निंग कपॅसिटी वाढवतात. कौशल्य म्हणजे तुमचं हत्यार. रूल: दरवर्षी एक नवीन स्किल शिकणे. दरमहा त्यावर 20 तास द्या. 3 वर्षात तुमचं जीवन बदलच. धडा 7: कर्ज आणि EMIला लास्ट ऑप्शन माना. कर्ज घेणं वाईट नाही, पण कर्ज गरजपेक्षा दिसण्यासाठी घेतलं गेलं तर ते तुमचं आयुष्य उलट करू शकतं. अनेक तरुण एक मोठी चूक करतात. पहिली नोकरी, पहिली EMI, नवीन फोन, नवीन बाईक, हायफाय लाईफस्टाईल. काही महिन्यांनाच त्या आर्थिक जाळ्यात अडकतात. माझा एक मित्र आहे, त्याने फक्त स्टाईलसाठी महागडी बाईक घेतली. EMI 4700 रुपये. नोकरी गेल्यावर त्याला बाईक विकावी लागली. तो दिवस त्याला विसरत नाही. EMI हा तुमचा सेवक नाही, तो तुमचा मालक बनतो. कर्ज हे फक्त 3 गोष्टींसाठी ठीक: शिक्षण, घर, बिझनेस. जर प्लॅन पक्का असेल तर. बाकी सर्व गोष्टीसाठी सेव्ह फर्स्ट, बाय लेटर. हा नियम आयुष्यभर पाळा, तर पैशांचे 70% टेन्शन कमी होतं. धडा 8: लोक काय म्हणतील यामुळे आर्थिक निर्णय कधीही घेऊ नका. मध्यमवर्गीय समाजात लोक काय म्हणतील ही मानसिकता खूप खोल रुजलेली आहे. काही लोक फोन पाहून, शूज पाहून, कपडे पाहून तुमची किंमत ठरवतात, आणि आपणही नकळत त्यांच्यासाठी खर्च करत राहतो. एका मुलाची गोष्ट. त्याच्या कॉलेजमध्ये सर्वांनी महागडे फोन घेतले होते. त्यानेही घेतला, कारण नाही घेतला तर काय म्हणतील. 6 महिन्यानंतर तो EMIच्या ताणाखाली आला. वर्षभरात त्याला समजलं, लोक म्हणतात, हसतात आणि 2 दिवसात विसरतात, पण EMI तुमच्यासोबत महिनेभर चालते. लक्षात ठेवा, लोकांची मते बदलतात, पण तुमच्या आर्थिक निर्णय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलतात. आपल्याला कुणाला दिसायचं नसतं, आपल्याला बनायचं असतं. धडा 9: पैशाला नेहमी एक काम द्या. बजेटिंग इज इक्वल टू फ्रीडम. बजेट ऐकला की लोकांना वाटतं कंजूषपणा, पण खरं तर बजेट म्हणजे स्वातंत्र्य. पैशाला काम दिलं तर तो तुमचं ऐकतो. पैसा मनाच्या हवाली सोडला तर तो गायब होतो. उदाहरणार्थ महिन्याच्या सुरुवातीला प्लॅन करा. किती खर्च, किती बचत, किती गुंतवणूक, किती फन. माझा एक ओळखीचा मुलगा आहे. तो पगार आलेल्या पहिल्या दिवशी 15 मिनिटं बसून महिन्याचा प्लॅन बनवतो. 5 वर्षात त्याने 3 लाख रुपये वाचवले, कारण त्याने पैशाला काम दिलं. बजेट इज इक्वल टू अवेअरनेस. अवेअरनेस इज इक्वल टू कंट्रोल. कंट्रोल इज इक्वल टू फ्रीडम. हा एक नियम कायम लक्षात ठेवा. ज्याला स्वतःच्या पैशाचं कंट्रोल आहे, त्याच्याकडे आयुष्यात फार कमी समस्या राहतात. धडा 10: स्वतःवर केलेली गुंतवणूक हा आयुष्यभर परतावा देणारा सर्वात मोठा संपत्तीचा स्रोत आहे. शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा धडा: आपण दरवर्षी कपडे बदलतो, फोन बदलतो, शूज बदलतो, पण स्वतःचं ज्ञान, स्वतःची कौशल्य ती अपग्रेड करतो का? जर तुमचं ज्ञान वाढलं, तुमची कमाई वाढते. जर तुमची कौशल्य वाढली, तुमच्या संधी वाढतात.
जर तुमचा माइंडसेट वाढला तुमचं आयुष्य बदलतं. एका तरुणाचा अनुभव. तो सामान्य होता. त्याने एक पुस्तक वाचलं, पैसे, माइंडसेट आणि ग्रोथ ह्याबद्दलचं, आणि त्याचं आयुष्य तिथून बदलायला सुरुवात झाली. आज तो सेल्फ एम्प्लॉईड आहे आणि मला म्हणाला, मी स्वतःवर खर्च केलेले 1500 रुपये माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गुंतवणूक होती. लक्षात ठेवा, ज्ञान वर येतं, पैसा मागे येतो, यश सोबत येतं. क्लासेस, कोर्सेस, पुस्तकं, मेंटर्स यावर केलेली गुंतवणूक कधीही वाया जात नाही. इन्व्हेस्ट इन युअर सेल्फ. युअर फ्युचर सेल्फ विल थँक यू. मित्रांनो, मध्यमवर्गीय असणं हे कमजोरी नाही. कमजोरी आहे पैशाबद्दल न शिकणे. ही 10 धडे तुमचं जीवन बदलू शकतात जर तुम्ही त्यांना कृतीत आणलं तर. लक्षात ठेवा, पैसा नुसता स्वप्न बघून येत नाही, तो शहाणे निर्णय घेऊन येतो. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी, फ्युचरसाठी, स्वतःसाठी आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकता आणि होणारच. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडला असेल, काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल, तर अशाच लाईफ चेंजिंग व्हिडिओजसाठी बुकबोलीला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.